नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण खानदेशी पद्धतीने वांग्याचे भरीत बनविणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी मोठ्या साईजमध्ये वांगी घेतली आहेत. आता आपण हे वांगी स्वच्छ धुवून यांना तेल लावून घेणार आहोत. या वांग्यांना तेल लावून झाल्यानंतर आता आपण हे वांगी गॅसवर भाजून घेणार आहोत. आता आपली सर्व वांगी भाजून झाली आहे. आता आपण या वांग्यांवरील साल काढून घेऊ. आता आपल्या सर्व वांग्यांवरील साल काढून झाली आहे. वांग्याचे भरीत बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा. आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ. आता आपण यामध्ये लसूण, हिरवी मिरची व शेंगदाणे यांची खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेतलेली पेस्ट टाकून घेणार आहोत. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजेपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपले टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजले आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून घेऊ. आता आपण यामध्ये भाजून घेतलेले वांगे टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स केले आहे. आता आपण यावर झाकण ठेवून 5 मिनिटांपर्यंत यांना वाफवून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपले वांगे चांगल्या प्रकारे वाफवले गेले आहे. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये 1 पॅकेट मॅगी मसाला टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात टाकून घेऊ. आता आपले झणझणीत असे खानदेशी पद्धतीचे वांग्याचे भरीत बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.